पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये घडलेल्या पोर्श अपघातानं देश हादरलेला होता। 2 जणांचा जीव घेणाऱ्या आरोपीला कोर्टानं निबंध लिहायला लावला आणि त्यानंतर टीकेची झोड उठली। या प्रकरणाला आता वर्ष उलटलेलं आहे। अपघात प्रकरणानंतर अनेक अनधिकृत पब क्लबवर कारवाई सुद्धा झाली आहे, पण आता स्थिती पुन्हा जैसे थेच आहे। पब आणि क्लब चालकांनी कायदा, सुव्यवस्था आणि शांतता यांना केराची टोपली दाखवल्याचं धडधडीत चित्र एनडीटीव्ही मराठीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। पाहुयात आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे हिचा हा ग्राउंड रिपोर्ट। पुण्यातल्या कल्याणी नगरमधील पोर्शे अपघातानंतरच्या कारवाईनं फोफावलेल्या पब संस्कृतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न झाला, पण पुणे महानगरपालिकेची ही कारवाई फक्त दिखाऊ होती का, असा प्रश्न कल्याणी नगरचे रहिवासी विचारतात। याचं कारण सरकार आणि पालिकेच्या नाकावर टिच्चून पुन्हा पब आणि क्लब्स या भागात अनधिकृतरित्या हातपाय पसरतायत। पब बजेट रूम परवाना रद्द तरी धंदा सुरूच। बजेट रूम या पब आणि क्लबच्या मालकाचे 2दा परवाने रद्द झाले होते। आता हे पब बजेट रूम बाय युनिकॉर्न या नावाखाली धडाक्यात सुरू आहे। 2दा परवाना रद्द होऊनही या पब मालकाला 3ऱ्यांदा परवाना कसा मिळाला? इतकंच नाही तर रूफटॉपला परवानगी नसतानाही सर्रासपणे हा पब सुरू आहे। पोर्शे अपघात या पब पासून अवघ्या 1 किलोमीटरवरती घडला होता। परिसरात आजही दारूच्या बाटल्या, सिगरेटचे खोके आणि ड्रग्सच्या सिरिंजही सापडल्यात। त्यामुळे पब शेजारी राहणाऱ्या रहिवासी इमारतीमधील लोकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय, अशा तक्रारी समोर आल्यात। तर लायसन्सच फक्त कॅफेटेरियाचं आहे, आणखीन ते पब्स करतात आहेत। आता त्याच्यामुळे किंवा डिस्कोथेक करतात आहेत, त्याच्यामुळे खूप नॉईज पॉल्युशन असतो। त्यांना रात्री 1:30 वाजेपर्यंत चालवायची परमिशन दिलेली आहे, विच इज बियॉन्ड लॉजिक। कारण रात्री 1:30 वाजेनंतर मग त्यांचे लोक खालती येतात, मग त्याच्यानंतर आफ्टर पार्टी होते। आणखीन इथे तुम्ही आत्ता आला तेव्हा बघितलंच असेल की खूपच नॅरो लेन्स आहे, यायला ॲक्सेस रोड खूप नॅरो आहे। तर रात्री 1:30-2 वाजेनंतर आणखीन 3-4 वाजेपर्यंत सकाळी कार्स येतात, हॉंकिंग होतं, लोकांमध्ये भांडणं होतात कारण की ते प्यालेले असतात। मग त्यानंतर ड्रंक ड्रायव्हिंग होतं। तर आपल्याला जसा तो दुर्दैवी अपघात झाला तसा परत अपघात व्हायची वाट बघायची गरज नाही आहे। पब पेरगोला एनओसीचा गोंधळ, रहिवाशांना त्रास। पेरगोला नावाचं रेस्टॉरंट आणि बार अनेक त्रुटी असूनही बिनदिक्कत सुरू आहे। सुरुवातीला व्यावसायिक कार्यालयांसाठी एनओसी घेण्यात आली होती, त्यानंतर क्लाउड किचनची परवानगी देण्यात आली आणि आता इथेच रेस्टॉरंट आणि बार उभे आहेत। रहिवासी परिसरात पब अँड रेस्टॉरंटसाठी कशी आणि कुणी परवानगी दिली, असा सवाल इकडचे नागरिक विचारतात। पब शेजारी डे केअर सेंटर आहे, पबमध्ये फायर एक्झिट प्लॅन नाहीये, चिमणीचा धूर थेट रहिवाशांच्या घरात शिरतोय। या विरोधात रहिवाशांनी आवाज उठवला असून पुढे याचं काय झालं तुम्हीच ऐका। तर दंगा मस्ती, नाच गाणं, आवाज, भांडणं, तंटे, पार्किंगचे आवाज, हॉंकिंग, हे सगळं चालू असतं। गेले कित्येक वर्ष आम्हाला शांतपणे झोप नाही आहे। एवढे सगळे इश्यूज असून सुद्धा मला फक्त एकच म्हणायचं आहे की माननीय मुख्यमंत्री जेव्हा उभं राहून म्हणतात की आम्हाला अहवाल मिळालेला आहे की इथे कल्याणी नगरमध्ये सगळं कायदेशीर पद्धतीने सुव्यवस्थितपणे चाललेलं आहे, तर माझं त्यांना एकच म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला हा अहवाल सुपूर्द केला त्याला तुम्ही माझ्याकडे पाठवा। मी माझ्या खर्चाने त्याला 1 महिना माझ्या घरात ठेवतो आणि त्यांना वस्तुस्थिती पाहू द्या की इथल्या रहिवाशांना काय त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा। पब कॉल्बर अँड क्रू पोर्शे अपघात स्थळापासून केवळ 700 मीटरवरती हा पब आहे। या ठिकाणी वारंवार रॅश ड्रायव्हिंगच्या घटना घडत असून तक्रारीही येत आहेत। पबमधून येणाऱ्यांच्या गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क असतात। पब बाहेर सर्रासपणे मद्यपान केलं जातं। इथेही ड्रग्सच्या सिरिंज सापडतात। रहिवाशांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तक्रारीही दिल्या, मात्र ठोस कारवाई झालेली नाही। हा एक पब आहे ज्याच्या तुम्ही जर परमिशन जर बघितले असेल, PMCने दिलेली परमिशन तर ॲक्च्युली नाही दिली पाहिजे नव्हती। कारण त्याच्या बाबतीत जी नियमावली असती, मुख्यतः म्हणजे कॉब्लर अँड क्रूला स्वतःची पार्किंग स्पेस नाही आहे। जर तुम्ही तिकडे बघितलं तर सगळ्या रस्त्यावर गाड्या पार्क केलेल्या असतात, त्याच्यामुळं रात्री जे हॉंकिंग हा जो प्रकार आहे वाढतो। परमिशन हे PMCने दिली नव्हती पाहिजे, बिकॉज इट्स अ रेसिडेन्शियल एरिया, रहिवासी एरिया। तुम्ही आजूबाजूला परिसर जर बघितला, हा प्युअर रेसिडेन्शियल एरिया आहे। ह्या रेसिडेन्शियल एरियामध्ये अशा तुम्ही जर दारूचे गुत्ते जर तुम्ही उघडणार असाल तर ह्याच्यापेक्षा तर शोकांतिका काय मी बोलू शकतो। सवाल कायम, कारवाई कधी?
सगळंच धक्कादायक। हा सगळा प्रकार पाहता पब आणि क्लब्सवर कुणाचा अंकुश आहे की नाही? रहिवासी परिसरात जिथे शांतता असायला हवी तिथे अशा गोष्टींना महापालिकेकडनं परवानगी मिळतेच कशी, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।